काय वाजले सकाळचे 7:30 आणि आमचं घर आता शांत दिसत असेल. शांत यासाठी आई आणि आमचा श्रीबाबा गेलाय बाळू मामाला. सकाळीच येण्यावरती गाडी त्यांची आली काय माहीत नाही. आपण काय वरती गेलो नाही कारण आपल्याला आता जायचं आहे कामाला. पप्पा देखील गेले आता कामाला बाहेर पडत. तर आम्ही दोघंच आहोत आता. मी देखील आता बाहेर पडेल. मग बघू आता एकटीच राहणार आहे घरामध्ये. मग तू पण आता कामाक जा. काल बांधे मध्ये तोडू गांबा बिंबा बघून येणार काय एवढी कामं मला सांगा. मग काय सांगू आता. त्याच्यामुळे घर हे शांत आहे. त्यांची श्रीबाबाची तयारी करेपर्यंत झालं आणि आपण काय शूट वगैरे काय केलं नाही. आणि इकडे काय चालू आहे तुझं? काय गरम करते मी. सकाळी उठून डबं तयार तर रेडी झालेलं आहे. इकडे जेवण वगैरे नाश्ता वगैरे देखील झाला. भाकरी देखील भाजी होती. मीच म्हटले नको म्हणून कारण भूकच नाही. पोट कसं पूर्ण गजगजीत झालं. आणि आई बोलते की सारखी सारखी की तुझं लग्न झाल्यापासून पोट वाढलंय पोट वाढलंय पोट वाढलंय. म्हणून बोला आज आपण जरा नाश्ताच आहे. मी चहा पिलाय नको तरी पण बोलता बायको की एक पराठा तो देते भाजून. नको म्हणते तरी पण जबरदस्ती म्हणता खाणार आहे काय खातोय. आपण ते असलो एक रुमाल होतो ब्लू वालो लांब होतो तो. एक स्काय ब्लू वाला पण भेटलाय बघ. तर आज आहे 26 तारीख. 26 तारीख. आज काय आहे सांग? काय नाही. हं? काय नाही. थांब दाखवते. काय आहे आज हॅपी क्यूट वाईफ डे. ओ वाईफ डे. मग आज माझ्यासाठी गिफ्ट काय? गिफ्ट नसतं काय? नाही गिफ्ट असता प्रत्येक गोष्टीला घेते. म्हणजे तुम्ही नवऱ्यांका लुटूचाच बघा. तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार? प्रत्येक गोष्टी गिफ्ट प्रत्येक एका गिफ्ट. हा पाहिजे. ह्याच्यात ह्या गिफ्टचा काढला कोणी काय समजत नाही. कधी दिलंच ते सांगा ते. मग ताच म्हणते भेंचो त्या गिफ्टचा कोणी काय काढला म्हणजे भेंचो तेवढा काय म्हणजे कधी काय दिलेलंच नाही. काय बायकांका किती देवा किती करा तरी ते म्हणणारच कधी काय दिलं. मागितल्याशिवाय देत नाही. एवढं साखरपुड्याक आयफोन दिलेलो. वाढवू ना. मग तरी म्हणतो काय दिलं. प्रत्येक म्हणजे ह्या मागच्या बर्थडे का तेव्हा काय नाही 3 वर्ष बर्थडे गिफ्ट घबरा. मी मुंबईला होते तेव्हा 3 वर्ष मला बर्थडे गिफ्ट नाही. कारण कसं बर्थडेला जाता येत नव्हतं. त्याच्या अगोदर प्रत्येक बर्थडेला काय नाही काय असायचं. काय होतं फर्स्ट बर्थडेला हे गिफ्ट होतं. तो एक हा तिकडे 2 हो एक हा परत अजून काय काय असत तर जाऊ दे. आता आपण ब्लॉग मध्ये सांगू शकत नाही. परत म्हणतात ती शेअर करू. नाक कापत का रेटवते धरून या कामाला. कपडा नाही आटा तो कलर केलेलो हा शिंगार. तो आहे हो मन आता ती लावायची एकची मशीन. सर्दी हुआ उसको गोली दे चोर. याच्यापेक्षा मोठे मोठे पण असते ना. गेल्या वर्षी लांब होतं कसलं सू झाली ते का सू. ढाई बकरे द्यायचे आणि बड़ा काम करे. हाँ उनको बस ले जाओ कुछ बोलेगा तो नहीं. अरे मारेगा क्या. रुक मेरे को डर लगता है. अरे वो देख उधर गए. इधर आए वो. इधर आया था एक जन बाहर नहीं गया ना.
अरे मत लेके जा, ह्यो रेटवणार नाही. भमा बम भमा बम. इधर सुबह बारिश हुआ. नमस्कार, मी आशिष आहो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आता आलोय थेट आपण इथे जिथं काम करताय तिथं. इसमें 2 जण आ जाओ, ए इधर आ जाओ. ओय इधर एक जण आओ. तर आजच्या दुपारपर्यंत ही देखील बाग पूर्ण होईल खत टाकून. तर आपण तिकडे जरा काम करत होतो, तिकडून आलोय आता इथं. तर बिया इकडे दिलाय घळ आणि शिकारने. ते या जाओ एक जण. तर केमिकलचं माप हे एक वाढलेलं आहे. जिथं आम्ही 2 टाकतोय तिथं 3 टाकायचे आहेत. तिथं 3, तिथं 4, 4 तिथं 5, 5 तिथं 6, असा एक डब्बा वाढलेला आहे केमिकलचा. इसमें 3 डालो, 2 डालो ना. हाँ, जिधर 2 डाले उधर 3 डालो. तर नेहमीप्रमाणे आशितने देखील इथे सकाळीच गाडी घेऊन आले. तर आपण तिकडे होतो. तर बघितलं असे सकाळी तो बकरा वगैरे आणले. काल त्याने बकरा आणले नाही शेटने. का उद्या परवाला कसं बकरी ईद आहे गुरुवारला, त्याच्यामुळे. अरे इधर आ जाओ. अरे वो नजीक वाला बुढ़े लोगों को 2 डालने के. ए गोविंद, तेरे को भी नहीं समझता. हाँ ठीक है, तो इधर आ जा, इधर आ. एक ही ऐसा ही ईमानदार इंसान है, वो है गोविंद. चुतिया इंसान, बस और कुछ नहीं. कितना मासूम है, ईमानदार है, वफादार भी है. वो देख गोविंद, उसको आज भोसड़ी वाला कच्चा किसने, इसने ही बनाया ना आज रे खाना. ए उसको डाल, उसको एक डालने का है. नहीं वो डाल दे, डाल उसको. नहीं उसको, हाँ डाल अनिल, उसको डालने का एक. हाँ डाल दो उसको. आधा डालो, आधा इसमें डालो. अरे कैसे हो जाता है, तेरी वजह से क्यों होता है. इनके वजह से कद्दू बोले अरे सब गीला हो जाएगा, निकाल पानी निकाल दिया बहन. हो गया कच्चा, आधा कच्चा हो गया. इसको आधा डालो. ये इसको एक जन डालो. उसको 2 जन डालो. और एक जन जाओ, उसको आगे वाला एक जन है. और जिधर आम दिखेगा ना उधर बिया को आवाज दो, आम निकालने के लिए. हाँ बिया को आवाज दे. हाँ इसको ठाकुर ऐसे 2 डालो. ए इधर आ जाओ. ही एक पाईपलाईन आहे, ही बघा. ही एक पाईपलाईन आणि ही एक पाईपलाईन. हा जो वाढीव कोपरा खालपर्यंत गेलाय, तिथं मोठी कलंबा आहेत. ही पाईपलाईन का आता होऊन जाईल 1-1.5 तासामध्ये. त्याच्यानंतर ती म्हणजे दुपारपर्यंत ऑलमोस्ट होऊन जाईल. 12-12:30पर्यंत ना ऑलमोस्ट ही बाग पूर्णपणे होऊन जाईल. दुपारनंतरला बहुधा चरी उरायचं काम असेल. चरी देखील 1.5 दिवस लागेल. आज जर बहुतेक केलं ना तर उद्याच्या दिवसभरामध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि उद्याला कसा बाजार देखील आहे, कारण गुरुवारी बकरी ईद असल्यामुळे ना बाजारा बुधवारी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे गोविंद हा उद्याला बाजारात जाणार आहे. इसको हाँ डाल, इसको डाला ना 2 डाला. इसको डाल दे, इसको भी डालो 2. पेड़ अच्छा है रे, 2 डालो. इधर एक जन आ जाओ. काय तर मंडळी, आपण तर आलो आता जस्ट घरी. तर जरा थोडंफार शूट म्हणजे थोडी एक रील बनवायची होती. त्याच्यामुळे जरा असा काय म्हणतात शॉर्ट जेव्हा 3 की 4 वेळा घेतला तेव्हा कुठे चांगला आला. तर ती उद्याला तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसेलच.
जर इंस्टाग्रामवरती कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामची आय डी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन आपल्या इंस्टा आय डीला फॉलो देखील करा. तर तिथे आजची रील तुम्हाला ही भेटून जाईल उद्याला. तर गरम बघा काय झाले ते. आता पितो इथं आपण चहा बुगुडीसोबत. गरम आहे. मका गरम चहा आवडत नाही. बिस्किट खाताना ना आपल्याला थंड चहा आहे. गरम ना बिस्किट लगेच वितळतं गरम चहामध्ये. आंघोळ करणार म्हणजे आपली ह्याच्यातली बाळू मामावली खाई गेली. ही खायचं रे. हे आपली जे आहे ती 3 मेंबरच राहिलेत इकडे. बाकीचे सर्व कोंबड्याने खाल्ल्याने. तिकडे आलेत पप्पा. त्यांना चहा आणि हा काय बनवलं? सकाळचं जाते तेच खायचे आता. भाजी सुकी किती. जरा घडघडीत नाही बनवायची, सुकी नाही बनवायची, जरा वली बनवायची. वली. माझ्याकडनं शिकवून घे. माझा ऐकशी तर पुढे जाशी, नाही तर असेच गाळी घाशी सासवेचे. ऐकलं काय? ऐकलं काय? माझा ऐकशी तर पुढे जाशी, नाही तर असेच रोज गाळी घाशी सासवेचे. मी नाही खाल्लाय अजून पण. मग आता खाशी नाही. आणि मला दिवसभराचं आता फोन करतं. टाइमच नाही म्हणायचं भेटलं तर कामा किती म्हणायचे देऊन दिलं. त्याच्यात म्हणायचो वेळ नको भेटो. कामच करत होते मी, बसली होती थोडी. दिवसभर फक्त झोपा काढल्या. चिनू कामं किती झाली नाही बघितलीस तू? काय काय केलं सांग. कपडे धुतले. लिस्ट. सकाळी मी तुम्ही लोक बाहेर गेल्यानंतर मी काय केलं, झाडू मारली. त्याच्यानंतर मग कपडे धुतले. त्याच्यानंतर मग पापड केले. मग त्याच्यानंतर आज खायचे पापड केला? हो, याचे साबुदाण्याचे. आणि मग काय ते सगळं झालं. मग झोपले 1 वाजता. आणि त्याच्यानंतर मग तरी पण मध्ये मध्ये उठून बघत होते इकडे वांदर आलेत काय, आलंय काय. म्हणजे वांदरांका तू राखणास की तुका वांदर राखणं माहित नाही. मग नंतर 4 वाजता उठले. तेव्हा ते वांदर येले नाही, ते वांदर तुकाच राखणे होते. हा. आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं आवरलं. बघ किती अजून तरी लादी पुसायचे. तेवढ्यात तू आला. वा. तर मी आल्यानंतर मग काय रील बिल बनवू? एकच रील बनवली, जास्त बनवली नाही. यांचे नखरे आधी रील बनवताना पण. मग ऐकायचं माझा पहिल्या बाईच्या त्या शब्दात. चला आपण देखील आता इथे जर चहा पिऊया. थंड आपली झाली असेल चहा तर पिऊया, तर फ्रेश वगैरे होऊया. आणि जरा बघूया, मातोश्रीला कॉल करू. मातोश्री आपली कुठपर्यंत आली ती. एका दिवसाची त्यांची ट्रिप होती. बाळू मामा म्हणजे कोल्हापूर पूर्ण फिरणार होते. एका दिवसाची ट्रिप. त्यांचा देखील फीडबॅक घेऊ मातोश्री आल्यानंतर. दाखव तू बनवलेले पापड तळल्या. नाही साबुदाणा पापड हे बुगवून बनवलेले पापड. बघूया कसे झाले ते. आपण काय होते व्हिडिओमध्ये सोक्ष मोक्ष लावू, टेस्ट करू कसे झाले. खरं की खोटा मी सांगणार कसे झाले. तरी आपण काय होतात बायकोची बाजू नाही घेणार. आपण ही जी आपली यूट्यूब फॅमिली आहे तिची बाजू घेणार. पहिल्यांदा तिला सांगणार कसं झालंय काय झालंय ते. त्यांना पहिली प्रायोरिटी आपली ही फॅमिली, यु नो. समजा. हो का? मला माहीतच नाही.
हे गरम हा. थांब ना जरा तुला केवढी खाऊ. मीठ वगैरे कसं कितपत? एक नंबर, नादच खुळा. खरंच मस्त झाले. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. खाऊन आवडलाय. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. ओ, मला माहीतच नाही. चला आता आपण पोटपूजा करूया छान झालं. आणि आणि हे नाही खाल्लं. जरा मॅच देखील बघूया. हे आपले बुगू आहे ते RCBचे फॅन. त्याची टीम जिंकते की हरते ती बघू. हा. जिंकणारच आहे. खेळतात बाकी मस्त. खरं दोन्ही पापड हे मस्त बनवलेत. हा रव्याचा, तो साबुदाण्याचा. रव्याचा देखील आपण टेस्ट करू. हा देखील तितकाच छान झालाय. रव्याचा देखील पण दोन्ही पापड छान झालेत खरंच. खायचो नवस बोलले आणि अशी माका सुगरण बायको भेटली. सुगरण बायको जो की गणपती पोळ्याला बोललेला, तो देखील आम्ही लग्नाच्या अगोदर शिरडून आलोच. त्याच्यामुळेच ही अशी बायको भेटली आपल्याला. थँक्यू. असाच काय ना काय चांगला खाऊ खालीत रू माका. आणि आई एक पण हा ऐक की घरातल्यांना घरातल्यांका म्हणजे आई एक पण असा. तिथं काय आहे? पहिली प्रायोरिटी आपली हाऊस. आहे. मग आई एक पण. ओके चला आता आपण जेवूया.